नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता तुम्ही थंबनेलला तर पाहिलंच, आपण कच्च्या बटाट्यामध्ये मिरच्या घालून ना अतिशय पौष्टिक असा नाश्ता करणार आहोत आणि हा पाहिल्यानंतर आवर्जून 101% तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला बघा मध्यम आकाराचे ना 2 बटाटे घेतलेत। आता बटाट्याच्या वरची ना आपल्याला हे सालं काढून घ्यायचे बरं का। बटाटा इथं कच्चाच वापरलेला आहे बरं का। अति जास्त जर मोठा असेल तर अगदी 1 बटाटा घेतला तरी सुद्धा चालेल। आता दोन्ही बटाट्याच्या वरची सालं काढून झालेत। आता बटाट्याच्या ना आपल्याला अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत। अगदी बारीक करून घेतला तरी सुद्धा चालेल, अगदी बटाटा किसून घेतला तरी सुद्धा चालेल, पण आपण मिक्सरला बटाट्याची ह्या पेस्टच करणार आहोत। मग रफली असा मोठा चिरला तरी सुद्धा चालतो। आता बघा हा बटाटा का नाही लगेच आपल्याला चिरल्यानंतर पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचा 2 वेळा। बटाटा चिरून जर तुम्ही असाच ठेवला तर तो लाल पडतो, म्हणून लगेच पाण्यामध्ये टाकायचा। बघा 2 पाण्यातनं कच्चा बटाटा छान असा धुवून घेतलाय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जो चिरलेला आपण आणि धुतलेला जो बटाटा होता तो काढून घेतलाय। त्याचबरोबर का नाही 2 हिरव्या मिरच्या घातल्या, त्याचबरोबर आलं सुद्धा घातलेलं आहे अर्धा इंच इतका। पाणी बिलकुल सुद्धा वापरायचं नाही आणि ह्यांची पेस्ट करून घ्यायची बरं का। अगदी मिरची आलं नाही वापरला तरी सुद्धा चालेल, पण एक चव छान येते म्हणून इथं मी वापरले। आता तयार पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेतले। त्याच भांड्यामध्ये बघा 1 कप भरून इतका बारीक रवा घेतलाय बरं का। अगदी मोठा रवा असेल एकदा मिक्सरला फिरून घ्या, तो वापरला तरी सुद्धा चालेल। 1 कप रवासाठी ना अर्धा कप इतकं घट्ट दही घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण मिसळून घेऊयात आणि ह्याला ना लागेल तसं पाणी वापरणार आहोत। आता पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण थोडं थोडं करून तुम्हाला पाणी घालायचं आहे। पाणी कसं कमी अधिक लागू शकेल हे रव्यावरती आहे, शिवाय दहीवरती पण आहे। दही जर तुम्ही पातळ घातला का नाही मग पाणी सुद्धा कमी लागतं बघा। 1 कप भरून इतकं पाणी घेतलं होतं, थोडं थोडं करून घातलं बघा। म्हणजे 1 कप रव्यासाठी का नाही 1.5 कप इतकं पाणी आपल्याला लागलेलं आहे बरं का। तुम्हाला अगदी इकडे तिकडे थोडंफार होऊ शकतंय, थोडं थोडं करून घातलात तर बरोबर तुम्हाला अंदाज येईल। अगदी बॅटर कसं असावं हे सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवते। फक्त ह्याच्यामध्ये जरा सुद्धा गुठळा होता कामा नाही ह्याची काळजी घ्यायची आहे। छान प्रकारे मिक्सरच्या मदतीने असं फेटून घ्यायचं बघा। आता ह्याच्यामध्ये रवा वापरला का नाही आपण, म्हणून झाकण ठेवून 1-10 मिनिटं असंच ठेवायचं। 10 मिनिटानंतर बघा तुम्हाला पीठ हे जरा जाळीदार दिसत असेल, कारण आपण ह्याच्यामध्ये दही वापरलं का नाही म्हणून। 10 मिनिटं भिजल्यानंतर पीठ बघा छान प्रकारे फुललंय, म्हणजेच की रवा आपला ह्याच्यामधला फुलला का नाही। म्हणून अगदी वेळ जर असेल 20 मिनिटं भिजत ठेवला तरी सुद्धा चालेल। बॅटर बघा अगदी जरा जास्त घट्ट वाटते कारण आता रवा फुलल्यामुळे, म्हणून ना आणखीन थोडंसं पाणी घालून जर हे फेटून घेतले बघा आणि असं जर ना हलकं सैलसर करून घेतलं बघा। आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण इथं करत आहोत कच्चा बटाटा वापरून रवाई इडली। एकदम मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार होते, हे तर तुम्हाला पुढे कळेलच। आता बघा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान फेटून घेतलंय। आपल्या इडली करण्यासाठी बॅटर कसं असतं बघा, अगदी तसं हे बॅटर करून घ्यायचं आहे। आता हे जरा बॅटर बाजूला ठेवूयात आणि बघा आपण इडली करणार आहोत त्याच्यासाठी बघा ह्या प्लेट आहेत की नाही त्यांना तेल लावून घ्यायचं आहे बरं का आपल्याला। म्हणजे कसं ह्या प्लेटातनं ना आपल्या इडल्या सहजपणे बाहेर निघतात। आणि का नाही ह्या इडली पात्रातलं भांडं आहे का नाही त्याच्यामध्ये पाणी गॅसवरती अगोदरच उकळायला ठेवलेलं आहे बरं का। आता बघा जे आपलं मिश्रण आहे का नाही इडलीचं, त्याच्यामध्ये का नाही पाव चमच इतका सोडा आणि थोडंसंच पाणी घातलंय, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता ना आपल्याला फटाफट हे मिसळून घ्यायचं आहे बरं का। सोडा घातल्यानंतर आपल्याला हे फेटून घेऊन लगेच ह्याच्या इडल्या करायला घ्यायच्या आहेत, जरासुद्धा वेळ वाया न घालवता। जर तुम्ही ह्या बॅटरमध्ये सोडा घालून हे जर बॅटर तसंच ठेवलात, मग ह्या इडली पात्रातल्या प्लेटांना तेल लावला किंवा मग पाणी उकळवायला ठेवत बसला तर वेळ होईल, मग सोडा आपलं काम चोखपणे बजावत नाही, मग तुमच्या इडल्या जाळीदार होणार नाहीत, फुलणार सुद्धा नाहीत बरं का। त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे। तुम्ही जर बॅटरमध्ये सोडा किंवा इनो घातल्या लगेच फेटून घेऊन तुम्हाला लगेच ह्याच्या इडल्या करायला घ्यायच्या आहेत। पण बघा ह्या प्लेटांना तेल अगोदरच लावून घेतलं होतं, मग लगेच आपलं तयार बॅटर आहे ना ते सर्व प्लेटांमध्ये काढून घेतलंय। जर तुम्हाला इडली करायची नसेल तर ह्याच बॅटरपासून का नाही तुम्ही ढोकळा सुद्धा करू शकता। म्हणजे एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे, तयार केलेला आपण बॅटर संपूर्ण ताटामध्ये घालून ना वाफून घ्यायचं आहे अगदी 10 ते 15 मिनिटं बरं का, आणि नंतर तुम्ही वरून फोडणी देऊ शकता। आता बघा भांड्यामध्ये ना अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं, 1-1 करून प्लेटा ठेवायच्या। बघा तुम्हाला छिद्र दिसतात ना त्याच्याबरोबर वरची इडली आली पाहिजे ह्या टाईपचं आपल्याला ठेवायचं आहे आणि वर झाकण ठेवून आपण 10 ते 12 मिनिटं वाफून घेणार आहोत। तोपर्यंत का नाही झटपण आपण इडलीसोबत खाण्यासाठी ना चटणी करून घेऊयात। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अर्धी वाटी इतकं डेसिकेटेड कोकोनट, अर्धी वाटी फुटाणे डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, त्याचबरोबर 1-2 चमचे इतकं दही घेतलेलं आहे, त्याचबरोबर लसणाच्या कुड्या बघा इथं किंवा पाकळ्या 2 घेतल्यात।
आता आल्याचा अर्धा इंच तुकडा, थोडंसंच पाणी घातलेलं आहे बरं का, आणि मिक्सरला ना एकदम बारीक जमेल तितकी पेस्ट करून घ्यायची. तुमच्याकडे डेसिकेट कोकोनटच्या ऐवजी ओलं खोबरं असेल का नाही ते आवश्यक वापरा, त्यांनी चटणी खूप छान होते. पण सध्या माझ्याकडे नव्हतं म्हणून इथं मी डेसिकेट कोकोनट वापरला. अगदी सुकं खोबरं तुम्ही रात्री भिजत घालून जर तुम्हाला सकाळी चटणी करायची असेल ना तर त्या सुक्या खोबऱ्याची सुद्धा चटणी करू शकता. फुटाणे डाळीच्या ऐवजी का नाही तुम्ही भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे सालं काढून वापरू शकता. बघा तयार चटणी एका वाटीमध्ये काढून घेतली. आता ह्या चटणीला तडका देऊयात. त्याच्यासाठी तडका पॅनमध्ये बघा अर्धी पळी इतकं छान कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये का नाही पाव चमच इतके मोहरी, पाव चमच जिरे, काही कढीपत्त्याची पानं, एक लाल मिरची घालून घेतली. फोडणी छान तडतडली की या चटणीवरती घालून घेतली. आता बघा मस्त इडलीसोबत खाण्यासाठी ना आपली इथं चटणी चविष्ट तयार झाली. खूप मस्त लागते बरं का. तोपर्यंत बघा एक 10 मिनिटानंतर तर मी पाहत आहे इडल्या छान प्रकारे फुलून वर आल्यात. बोट लावून बघायचं बघा, जरासुद्धा आपल्या हाताला चिटकत नाही. किंवा तुम्ही मध्यभागी अशी सुरी घालून बघू शकता. सुरी छान क्लीन आले म्हणजे आपल्या इडल्या तयार झाल्या समजायच्या. वा, इडल्या बघू शकता किती टम्म फुगणाऱ्या झाल्या. तो आता एक एक करून सर्व प्लेटा ह्या खाली काढून घेऊयात आपण. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ना ह्या इडली पात्रातल्या प्लेटातली इडली आपण वेगळी करून घेणार आहोत. गरम असताना जर करायला गेलात तर इडली ना मधीतनं तुटली जाते. इडलीचा बघा रंग थोडासा हिरवट आलेला आहे कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरली बॅटरमध्ये, शिवाय आपण बारीक चिरून ह्याच्यामध्ये कोथिंबीर वापरली म्हणून. पण अगदी तुम्हाला पांढरी शुभ्र इडली हवी असेल तर मात्र का नाही त्यावेळेस आपण मिक्सरला बटाटा वाटून घेतला, त्यावेळेस आपण मिरची घातली. मग तुम्हाला मिरची किंवा कोथिंबीर न वापरता हे बॅटर करून घ्यायचं आहे म्हणजे इडल्या पांढऱ्या शुभ्र होतात. पण ही इडली ना चवीला खूप छान लागते बरं का. आपण हिरवी मिरची घातली का नाही बॅटरमध्ये, त्यामुळे जर तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. अगदी नाही वापरलात तरी सुद्धा चालेल. पण ह्या इडलीमध्ये आपण कच्च्या बटाट्याची पेस्ट वापरली बघा, त्यामुळे ही इडली ना अगदी मऊ लुसलुशीत ओटाने खाता येईल इतकी झाले. तुम्हाला इथं अंदाज येतच असेल. इडली बघा प्लेटांमधनं सहजपणे बाहेर निघते. मी नेहमी डाळ तांदळाची इडली खाल्ली असेल, शिवाय रव्याची सुद्धा खाल्ली असेल, पण हा कच्चा बटाटा वापरून कधी इडली केली नसेल. रिझल्ट तुमच्या समोर आहे. आपण तयार केलेल्या बॅटरपासून बघा 12 इतक्या इडल्या तयार झाल्यात. अगदी छान हलकी फुलकी बघू शकता. इथं मी किती जरी तिला दाबली तरी सुद्धा पुन्हा ती स्वतःच्या आहे त्या अवस्थेमध्ये इतकी छान मऊ लुसलुशीत झाले. आतून जाळीदार बघा आणि चवीला देखील तितकीच भारी लागते. मी सांगते ना म्हणून एकदा तरी थोड्या प्रमाणामध्ये ही इडली करून बघा. अगदी सकाळच्या घाई गडबडीमधला नाश्ता असो किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी असो, अगदी झटकीपट होते आणि अगदी बनवता सगळ्या आवडीने खातात इतकी छान होते. इडली करायचं म्हणलं की 2 दिवस अगदी जातात बरं का. एक दिवस डाळ तांदूळ भिजत घाला, ते वाटा, तेव्हा कुठं दुसऱ्या दिवशी इडली तयार होते. पण ही इडली मात्र ना तुम्हाला आयत्या वेळेस करता येते. रोज रोज काय नाश्ता करू समजत नसेल, पटकन अशी इडली रव्याची करून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार. अगदी तुम्ही दिवसभर जरी ही इडली अशीच ठेवलात ना तरी सुद्धा ही अशीच मऊ राहते बरं का. अगदी ही इडली खाण्यासाठी तुम्ही सांबार जरी केलात तरी सुद्धा चालेल किंवा ही झटकीपट खोबऱ्याच्या चटणीसोबत उत्तम लागते इडली. बघू शकता इथे मी तुम्हाला खाऊन पण दाखवले. आतून जाळीदार बघा. आता तुम्हीच ही इडली अशीच चटणीसोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जर इडली ही फोडणीला देऊन खायची असेल तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता फोडणीला इडली कशी द्यायची माहिती आहे का. पॅनमध्ये ना थोडंसंच तेल घालायचं. तेल गरम झालं की पाव चमच इतकी मोहरी घातलेली आहे, पाव चमच इतके जिरे आणि थोडेसे तीळ घातलेत, काही कढीपत्त्याची पानं आणि थोडीशीच हळद घालायची बरं का, म्हणजे इडलीना रंग छान येतो म्हणून. थोडीशीच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. फोडणी छान प्रकारे तडतडून अशी आपल्याला ना सर्व बाजूनी पसरून घ्यायची आहे बघा. आणि मग आपली तयार इडली ह्याच्यामध्ये घालून छान प्रकारे दोन्ही बाजूने आपण फ्राय करून घेणार आहोत. अशी फ्राय इडली केलात ना ती खायला देखील उत्तम लागते, मस्त एकदम. ती तुम्ही इडलीला न फोडणी देता चटणीसोबत तशी देखील खाल्लात तरी सुद्धा छान लागते. खरंच एकदा थोड्या तर प्रमाणामध्ये ही इडली करून ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या घरामध्ये ही इडली आवडली का. एक नंबर होते बरं का. अगदी घरातली मंडळी तुम्हाला पुन्हा हीच इडली कर म्हणतील एवढी मात्र तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते. मला ना ही कच्चा बटाटा वापरून केलेली रव्याची इडली कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू. आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे कसे ते सुद्धा आवर्जून करून पाहतील. करायला किती सोपी आहे हो ही इडली. पहिल्या प्रयत्नात जरी केलात ना तरी सुद्धा परफेक्ट होणार. ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. नक्की करून बघा. मग असेच व्हिडिओ पाहायला आवडतील का नाही, मग आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. येणारी सर्व व्हिडिओ ना तुम्हाला पाहायला मिळतील. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.